नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान पेपर 1 याचे आज आपण MUHSच्या नुसार प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. त्याचे PYQs पाहणार आहोत. यामध्ये आपण मागील 4 ते 5 वर्षांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहोत. तर सुरुवातीला विंटर 2014चा पेपर आहे. त्यामध्ये आता मी तुम्हाला दर व्हिडिओमध्ये हेच सांगत आहे की हे जे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहत आहोत तर ते सर्व जुन्या फॉर्मॅटनुसार आहेत. नवीन फॉर्मॅटमध्ये फक्त आपल्याला SAQ व LAQ म्हणजे 5 मार्काचे व 10 मार्काचे प्रश्न आहेत आणि MCQ 20. तर हा जुना फॉर्मॅट आहे. फॉर्मॅट जरी जुना असला तरी सिलेबस बऱ्यापैकी तोच आहे. क्वेश्चन फक्त कमी वेटेजसाठी येऊ शकतो. म्हणजे 15 मार्काला जास्त विचारलं जातं तर तेच कमी करून 10 मार्कासाठी विचारतात. तर व्यवस्थित लक्ष द्या. व तसंच या सर्व पेपरमध्ये जे 3 मार्कांचे क्वेश्चन आहेत ते सुद्धा तुम्ही इग्नोर करू नका. त्यातला सुद्धा एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला 5 मार्काच्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो. तर या सर्व पेपरमधील जे 3 मार्कांचे थोडक्यात उत्तर लिहा प्रश्न आहेत ते तुम्ही एकदा वाचून घ्या. आपण इथे फक्त 5 मार्काचे व 15 मार्काचे प्रश्न पाहणार आहोत. तर 2014च्या पेपरमधले SAQ पाहूयात. धन्वंतरी निघंटूचे विवेचन करा. त्यानंतर चर्कोक्त दीपनीय गणातील द्रव्य लिहून त्यांचे कर्म लिहा. पंचतिक्त वर्णन करा. मिश्रक गणातला प्रश्न आहे. त्यानंतर द्रव्यशुद्ध प्रयोजन लिहून विषतिंदूक शोधन लिहा. वीर्यनिश्चिती व अपवाद लिहा. मधुर विपाकाचे गुणधर्म लिहा. आणि राजनिघंटुकाराने सांगितलेले द्रव्य नामकरणाचे आधार सउदाहरण स्पष्ट करा. अजून एक गोष्ट सांगायची अशी की ह्या वर्षीच्या NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार तुम्ही बघू शकता की जर एखादा पॉईंट ह्याच्यामध्ये नाही आहे तर मग तो क्वेश्चन तुम्ही इग्नोर करू शकता. नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये कर्म, लक्षण, स्वरूप, प्रकार लिहून खालील कर्मांचे सविस्तर वर्णन करा. संशमन, अनुलोमन, संस्करण आणि लेखन. नेक्स्ट आहे शारीर गुणांचे वर्णन करून त्यांचे चिकित्सेतील महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर तिक्त रसाचे पुढील मुद्द्यांच्या आधारे वर्णन करा. त्याची उत्पत्ती, लक्षण, गुणधर्म, अतियोग लक्षणं, रसकर्म, अपवाद आणि गण. त्यानंतर खालीलपैकी 3 द्रव्यांचे वर्णन पुढील मुद्द्यांच्या आधारे करा. शोषण, उत्सर्जन, उपयोग, दुष्परिणाम, मात्रा आणि कल्प. तर कोणते द्रव्य आहेत? पॅरासिटामॉल, डायक्लोफिनेक सोडियम, आयब्युप्रोफेन आणि इंडोमिथॅसिन. तर हा फार्माकोलॉजीचा प्रश्न आहे. हा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट पेपर आहे विंटर 2016चा. हे 3 मार्काचे प्रश्न एकदा तुम्ही वाचून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये शारंगधर संहितोक्त भेषज सेवन काल लिहा. त्यानंतर राजनिघंटूनुसार द्रव्य नामकरणाचे आधार लिहा. मेध्यकर्म सउदाहरण स्पष्ट करा. दीपनकर्म सउदाहरण स्पष्ट करा. त्यानंतर चर्कोक्त द्रव्य संग्रहाचा काल लिहा. फार्माकोकायनेटिक्स व फार्माकोडायनॅमिक्स यांच्या व्याख्या स्पष्ट करा म्हणजे त्यांची डेफिनेशन लिहायची. त्यानंतर वत्सनाभ या द्रव्याचा शोधनविधी लिहा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये कर्ता, काल, वर्ग, संग्रह, वैशिष्ट्य या मुद्द्यांच्या आधारे भावप्रकाश निघंटूचे सविस्तर वर्णन करा. विपाक सिद्धांत सविस्तर वर्णन करा. त्यानंतर उत्पत्ती, लक्षण, गुण, कर्म, अतियोग व रसकर्म, अपवाद या मुद्द्यांच्या आधारे मधुर रस स्पष्ट करा. त्यानंतर आधुनिक शास्त्रानुसार म्हणजे मॉडर्ननुसार तुम्हाला रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन सविस्तर लिहायचं आहे. त्यामध्ये तुमचं सगळं डेफिनेशन, त्याच्यानुसार ते क्लासिफिकेशनचा चार्ट, मग प्रत्येक रूट हा एक्सप्लेन करायचा, त्याचं एक्झाम्पल लिहायचं. हाच फॉर्मॅट असला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे समर 2017चा. त्यामध्ये हे 3 मार्काचे प्रश्न एकदा तुम्ही वाचून घ्या. शॉर्ट आन्सर क्वेश्चन पाहूयात. चर्कोक्त भेषज परीक्षा विधी लिहा. त्यानंतर धन्वंतरी निघंटूबद्दल संक्षेपाने माहिती द्या. शीत उष्ण गुणांचे चिकित्सेतील महत्त्व स्पष्ट करा. लंघन बृहन कर्म सउदाहरण स्पष्ट करा. पंचवल्कलमधील द्रव्य सांगून त्यांचे लॅटिन नाव आणि कारमुक्ता स्पष्ट करा. त्याचे मोड ऑफ ॲक्शन. त्यानंतर कटुरसाच्या अतियोगाने होणारे परिणाम लिहा. आणि दीपनीय कर्माबद्दल थोडक्यात माहिती द्या. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये गुणांची व्याख्या सांगून परादी गुणांचे चिकित्सेतील महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर पुढील कर्माचे विवेचन करा. संशोधन, संशमन आणि रसायन. विरुद्ध द्रव्य संकल्पना उदाहरण स्पष्ट करा. त्यानंतर श्वासवह स्थानावर म्हणजे तुम्हाला हा मॉडर्नचा प्रश्न आहे. त्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीमचे कोणतेही 3 ड्रग्स लिहायचे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे समर 2018चा. त्यामधील हे तुम्ही 3 मार्कांचे क्वेश्चन पाहू शकता. 5 मार्कांच्या क्वेश्चन्समध्ये त्रिविध विपाकवाद सविस्तर लिहा. त्यानंतर आकृतीभेदाने द्रव्य वर्गीकरण म्हणजे तुम्हाला द्रव्य वर्गीकरण लिहायचं आहे आकृतीभेदाने. त्यानंतर द्रव्यातील विविध अशुद्धी लिहून कोणत्याही 4 शुद्धीकरणाच्या पद्धती लिहा. त्यानंतर धन्वंतरी निघंटू विवेचन करा. आता धन्वंतरी निघंटू एकदा तुम्ही बघून घ्या की ह्या वर्षी सिलेबस कॉपीमध्ये आहे का. असेल तर मग हा प्रश्न दरवेळेस विचारला जातोय तर तो व्यवस्थित करा. त्यानंतर तृणपंचमूळ वर्णन करा. कफज व्याधीमध्ये उपयोगी रसाचा सेवनक्रम सहकारण लिहा. त्यानंतर ग्राही व स्तंभन कर्मातील भेद स्पष्ट करा. डिफरन्स लिहायचा आहे. त्यानंतर लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये खालीलपैकी एका रसाची उत्पत्ती, लक्षण, गुणधर्म, गुणकर्म, अतियोग लक्षणं, रसकर्मवाप व स्कंद या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर वर्णन करा. कटू किंवा तिक्त 2 ऑप्शन दिलेत. कटू किंवा तिक्तपैकी ही सर्व माहिती लिहायची. त्यानंतर गुण, लक्षण व प्रकार सांगून गुरुवादी गुणांचे चिकित्सेतील महत्त्व
स्पष्ट करा. त्यानंतर खालील कर्माचे उदाहरण वर्णन करा. लंघन, जीवनीय, हृदय, मेद्य, बृहन. आधुनिक शास्त्रातील कोणत्याही 3 हा फार्माकोलॉजीचा प्रश्न आहे. अँटीएमेटिक ड्रग्स लिहायचे कोणते पण 3. नेक्स्ट आहे विंटर 2019चा पेपर. त्यामधले हे तुम्ही 3 मार्काचे प्रश्न वाचून घ्या. जर आपण सगळेच प्रश्न वाचत बसलो तर व्हिडिओ खूप लांब होईल, त्यामुळे जे आवश्यक आहे तेवढं मी वाचणार आहे. 5 मार्कांचे क्वेश्चन पाहूयात. समान प्रत्यारब्ध व विचित्र प्रत्यारब्ध संकल्पना वर्णन करा. हा शक्यतो येतोच प्रश्न. त्यानंतर प्रतिनिधी द्रव्य संकल्पना वर्णन करून अष्टवर्ग द्रव्य व त्यांचे प्रतिनिधी द्रव्य लिहा. त्यानंतर विपाक परिभाषा लिहून त्याचे कर्म लिहा. प्रयोजनानुसार द्रव्याचा संग्रह लिहा. गुणवीर्यवाद व कर्मवीर्यवाद यांचा स्पष्ट करा. धन्वंतरी निघंटू, कर्ता, काल व वैशिष्ट्य लिहा. आधुनिक शस्त्रोक्त कोणतेही 3 भेषज प्रयोग मार्ग लिहा. नेक्स्ट लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये मधुर रसाची उत्पत्ती, लक्षण, गुणकर्म, अतियोग लक्षण, रसकर्म अपवाद व स्कंद लिहा. त्यानंतर खालील कर्मांचे वर्णन करा. अनुलोमन, स्त्रंसन, बृहन आणि स्तंभन. नंतर आहे द्रव्यशुद्धी प्रयोजन प्रकार 2 उदाहरणांसह स्पष्ट करा किंवा कोणत्याही 7 कुर्यवीर्यामध्ये वर्णन करा. हे दोन्ही त्यातच आहेत, दोन्ही प्रश्न. त्यानंतर आधुनिक शास्त्रातील कोणतेही 3, म्हणजे फार्माकोलॉजीमध्ये आपल्याला 3 डायुरेटिक ड्रग लिहायचे आहेत. तर सुरुवातीला हाच फॉर्मॅट होता की 3 आयुर्वेदाचे आणि 1 फार्मॅकचा प्रश्न येतो. शक्यतो असेच प्रश्न यासुद्धा वर्षी येऊ शकतात. त्यानंतर लास्ट पेपर आहे आपल्याकडे समर 2020चा. त्यामधले हे तुम्ही 3 मार्काचे प्रश्न पाहून घ्या, यांना इग्नोर करू नका. शॉर्ट आन्सर क्वेश्चन्समध्ये आहारद्रव्य व आहारद्रव्यातील फरक लिहा. त्यानंतर द्विविध वीर्यवाद सांगून वीर्याची उपलब्धी स्पष्ट करा. रस व अनुरस फरक स्पष्ट करा. त्यानंतर प्रतिनिधी द्रव्य संकल्पना स्पष्ट करून अष्टवर्ग त्यांच्या प्रतिनिधी द्रव्य संग्रह लिहा. हा पण क्वेश्चन आता रिपीट झालेला आहे. त्यानंतर द्रव्य संग्रह विधी ऋतूनुसार लिहा. विविध अनुषंगाने गुरु व लघु यामधील भेद स्पष्ट करा. त्यानंतर रसानुग्रह आणि रसाभाव या संज्ञा स्पष्ट करा. लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये द्रव्याची व्याख्या, द्रव्याचे औषधत्व, द्रव्य प्राधान्याच्या विविध युक्तींचे कथन करून चैतन्य भेदाने द्रव्य वर्गीकरण स्पष्ट करा. त्यानंतर व्याख्या व लक्षण सांगून अवस्थापाक व निष्ठापाक यातील भेद स्पष्ट करा. पाचन क्रियेच्या अनुषंगाने त्रिविध अवस्थापाकांचे सविस्तर वर्णन करून विपाकाचे दोष धातू मलावरील कर्म स्पष्ट करा. आता हा 15 मार्काच्या हिशोबाने क्वेश्चन विचारलेला आहे. 10 मार्काला थोडं कमी मॅटर विचारतात. त्यानंतर उत्पत्ती, लक्षण, गुण, कर्म, अतियोग लक्षण, रसकर्म अपवाद या मुद्द्यांच्या आधाराने लवण रसाचे वर्णन करा. त्यानंतर फार्मॅकचा प्रश्न आहे भेषज प्रयोग मार्ग, रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं वर्णन करायचे. तर अशा प्रकारे हे होते मागील 4-5 वर्षांचे द्रव्यगुण पेपर 1 संबंधित क्वेश्चन पेपर्स. हे सर्व MUHSचे क्वेश्चन पेपर आहेत. व्यवस्थित ह्याला ॲनालिसिस करा. त्यानुसार कोणता रिपीट झालेला क्वेश्चन आहे, कोणता जास्त वेळा विचारलेला आहे, ज्याला जास्त वेटेज आहे ते जास्त स्टडी करा, व्यवस्थित स्टडी करा. तसंच मी तुम्हाला आपल्या फॉर्मॅटनुसार लेटेस्ट जे पेपर झालेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला अपलोड करणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. सो गाइस, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.